विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरात राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्यावर सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवण्याच्या वादातून लाठीकाठ्याने मारहाण करण्यात आली आहे। या हल्ल्यात हितेश कपिलदेव प्रसाद कुमार हे गंभीर जखमी झाले असून ते भारतीय रेल्वेत एक प्रतिष्ठित शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। हा धक्कादायक प्रकार सोसायटीच्या आवारात घडला असून 2 जणांनी लाठीकाठ्यांनी आणि छोट्या बुक्क्यांनी त्यांच्यावर बेदम मारहाण केली। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पीडित अधिकारी हितेश कुमार यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी बोळिंज पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ मधु गराई व समीर मधु गराई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम अंतर्गत 118(1) हिंसक कृत्याचे कट, 152(2) प्राणघातक हल्ला, 352 हल्ला व मारहाण, 351(2) धमकावणे आणि 3(5) सार्वजनिक ठिकाणी शांतताभंग। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेचा अधिक तपास बोळिंज पोलीस करत आहेत।